तर आज आपण बनवणार आहोत खमंग असे धपाटे, ते देखील मटकीपासून. आणि एकदम खायला खूप असे पौष्टिक असतात आणि हे आपण दही सोबत देखील खाऊ शकतो. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी पाव किलो मटकी घेतलेली आहेत आणि बघू शकता मस्त असे मोड आलेले आहेत. मोड आलेली मटकी घेतलात ना तर तुमचे धपाटे खूप छान लागतील चवीला देखील. तर स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत पाण्यामधून. आणि इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये आता हे सर्व मटके आहेत ते आपण घालून घेऊयात. त्यानंतर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मध्ये कापून घेतलेले आहेत. आणि इथे मी लसूण घेतलेले आहेत, बारीक लसूण घेतलेले आहेत. 10 पाकळ्या आहेत लसूणच्या. त्यानंतर आलं घेतलेलं आहे आणि आता आपण लावून घेऊयात मिक्सरला. आधी आपण पाणी न घालता असंच फिरवून घेऊयात. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असं वाटणसारखं करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. पाणी थोडंसंच घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी एक बारीक कापून कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. त्यानंतर पाव चमच लाल मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच धना पावडर घेतलेली आहे. त्यानंतर हळद घेतलेली आहे पाव चमच आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतर ओवा घेतलेला आहे पाव चमच आणि क्रश करून घेऊयात थोडंसं. तर इथे मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे हाफ कप. जे मेजरमेंटचे कप येतात ना त्याच कपाने आपण सर्व पीठ घेणार आहोत. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हाफ कप. त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हाफ कप. इथे मी 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात ह्यामध्ये. त्यानंतर 1 चम्मच व्हाईट तीळ घालून घेतलेले आहेत. आता हे आपण पाणी न घालता आधी सर्व मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि घट्ट असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊयात. तर इथे आपला पीठ आहे तो मळून झालेला आहे आणि मला पीठ मळायला फक्त अर्धा कप पाणी लागलेलं आहे. तर आता आपण हे थापून घेऊयात. तर इथे मी रुमाल आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि थोडंसं हाताला देखील पाणी लावून घेतलेलं आहे. आणि हे आता आपण थापून घेऊयात. थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत, एकदम चपातीसारखं देखील आपल्याला टेक्स्चर नको आहे. तर बघू शकता एकदम इझिली थापले जात आहेत आणि थोडंसं वरून पाणी लावून घ्यायचं आहे आणि असे होल काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि हे आता आपण पॅनवरती घालून घेऊयात. हे मी पॅन आहे तो गरम करायला ठेवलं होतं आणि थोडंसं तेल आपण ग्रीस करून घेऊयात. अशा पद्धतीने तेल असं सर्वकडे लावून घ्यायचं आहे. आता आपण हे रुमाल सोबतच पॅनवरती घालून घेऊयात. आता आपण तेल घालून घेऊयात थोडं थोडं करून. जास्त देखील तेल घालून घ्यायचं नाही आहे. इथपर्यंत जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि आता आपण पलटी करून घेतलेला आहे. बघू शकता कलर देखील मस्त आलेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने देखील पलटी करून घेऊयात. बघू शकता अगदी सुरेख कलर आलेला आहे. अशा पद्धतीचे आपल्याला धपाटे आहेत ते शेकून घ्यायचे आहेत. आणि हे धपाटे आहेत ते खायला देखील खूप छान लागतात. जर तुम्हाला चपाती किंवा भाकरी करायचा कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीचं तुम्ही नक्की करू शकता. तर इथे मी सर्व धपाटे आहेत ते अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत. तुम्ही दही सोबत सर्व करू शकता. खूप छान लागतात हे धपाटे खायला. जर तुम्हाला ही व्हिडिओ माझी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा.